मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक होममेड रेमेडी, ज्याने तांब्यापितळाची भांडी अगदी चमकतील. पितांबरीची काही गरज नाही. तुम्ही घरातल्या साहित्यात हे भांडी चमकवू शकता. चला तर मी तुम्हाला साहित्य दाखवते. मी 2 चमचे गव्हाचे पीठ घेते आणि ते पाव चमचा हळद घेतली आहे. 1 चमचा मीठ घेतलेला आहे. अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि हा अर्धा लिंबू पूर्णपणे पिळून टाकायचा आहे. सगळा वापरायचा आहे आपल्याला. आणि लिंबाची साल आपण फेकून द्यायची नाही, त्यानेच घासणार आहे मी. तुम्हाला हवे तर तुम्ही हाताने सुद्धा घासू शकता किंवा साधा स्पंजच्या काता वापरला तरी चालेल. शक्यतो कात्याची सुद्धा गरज पडणार नाही. एवढे छान आपली रेमेडीज आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर यामध्ये आपण अंदाजे पाणी घालणार आहोत. थोडंसं पाणी घालायचं आहे. पूर्ण मिक्स करून घेऊया. पीठ पिठात जेवढं पाणी मुरेल तेवढं आपण मुरवून घ्यायचं आहे. आपलं हे बॅटर पातळच करून घ्यायचं आहे आणि त्याने आपण तर हे बघा, बॅटर तयार आहे आपलं. चला तर मी लगेच दाखवलं तुम्हाला. हातानेच दाखवते सुरुवातीला कसं निघतं हे भांडं. आत्ता बघा कसं आहे हे. आता मी हे लावल्यानंतर बघा कसं निघतं ते. तुम्हाला लगेच फरक दाखवते मी. आता तुम्हाला लगेच फरक जाणवेल बघा. बघा ह्या साईडला बघा आणि ह्या साईडला बघा. आपण हे आत्ता इथं बॅटर लावलेलं. कसं निघालं आहे. तर ह्या बॅटरने आपण सगळी भांडी स्वच्छ करून घेऊया. लिंबाचा फोड वापरत आहे लावायसाठी. बघा, जोर लावायची गरज नाही किंवा काही नाही. फक्त जस्ट ते तयार केलेलं मिश्रण घ्या आणि लावा. जोरही लावायची गरज पडत नाही. अगदी हलक्या हाताने करत आहे मी. तर तुम्ही बघत असाल एकदम हलक्या हाताने. जोर लावायचं सुद्धा गरज नाही. जिथं जास्त हट्टी काळ्या काय तिथंच फक्त जोर लावायचं आहे, बाकी कुठेच नाही. तर बघा हे ग्लास किती स्वच्छ झाले आहेत. टिप, कढीपत्ता पावसाळ्यात चेंबाट होतो, काळा पडत जातो. त्यासाठी काय करायचे जेणेकरून कढीपत्ता कडकच राहील. तर या गरम कढईत आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि 1 मिनिटभर एकसारखा हलवत राहायचा आहे. तर कढीपत्ता गरम झालेला आहे. लगेच 1 मिनिटभरात काढून घ्यायचा आहे. डिशमध्ये घ्या किंवा ताटात होता. तो थंड झाल्यानंतर एका पॅक बंद डब्यात भरून ठेवा. Like, share and subscribe.